मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अंधेरी सांताक्रूज दादरमध्ये आज पाणी पुरवठा बंद। संबंधित विभागातील मोठ्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामं हाती घेतली जाणार असल्यानं पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईमध्ये आतापर्यंत सापडले 41,057 दुबार मतदार। दुबार नावांमध्ये होणार 15 ते 20% घट। मतदार यादीबद्दल 10,688 तक्रारी। राज्य सरकारकडून ई-वाहनांना टोल माफी जाहीर असताना सुद्धा टोल वसुली सुरू। मात्र आता पुढच्या 8 दिवसांमध्ये एकाही ई-वाहनाकडून टोल वसूल केला जाऊ नये। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे विधानसभेमध्ये आदेश। मुंबईकरांना इमारतीच्या आवारातच मतदानाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। मुंबईमध्ये 880 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र उभारणार। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निर्णय। मुंबईत गांजा तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना कल्याणमध्ये अटक। कल्याणमधील बैलबाजार स्मशानभूमीच्या बाहेर सापळा रचून बॅगेतून तस्करी करत आणलेला 25 किलो गांजा जप्त। मुंबईतील विविध ठिकाणच्या निरनिराळ्या सुविधा वापरासाठीच्या 16 भूखंडांच्या विक्रीचा म्हाडाचा निर्णय। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 16 भूखंडांच्या ई-लिलावासाठी आज निविदा प्रसिद्ध केल्या जाणार। मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडून 8 महिन्यामध्ये 4,000 कोटींचं कर संकलन। यात सर्वाधिक 370 कोटींचा कर पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व, जोगेश्वरी पूर्व परिसरातून जमा। ठाण्यातील बोरिवली गावामध्ये एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी। मध्यरात्रीपासून कारवाई सुरू असल्याची माहिती। पडगा गावाला लागून असलेल्या बोरिवली गावामध्ये धाड। आता पाहूयात पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या। भाजपकडून पुण्यामध्ये प्रभागनिहाय बैठकांना सुरुवात। प्रभागांमध्ये सर्व्हे करून उमेदवारी दिली जाणार। भाजपत जवळपास 165 जागांसाठी 2,500 अर्ज आले आहेत। पुण्यातील होर्डिंग व्यावसायिकांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। 222 रुपये प्रति चौरस फुटानं शुल्क आकारण्याचा निर्णय ठेवला कायम। निकालामुळे महापालिकेला 400 कोटी महसूल मिळणं शक्य। पुण्यामध्ये पाण्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागाचा वाद कायम। जलसंपदा प्राधिकरणाची पालिकेला नोटीस। मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याची विभागाची तक्रार। पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर 15 डिसेंबरपासून राहणार बंद। स्वयंभू मूर्तीवरील शेंदराचा लेप काढायचा असल्यानं मंदिर बंद। 14 डिसेंबरला महाआरती आयोजन। पुण्यामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आरोपींना पुणे कोर्टाची अनोखी शिक्षा। 4 दिवस भवन परिसरात झाडलोट करण्याची शिक्षा। महापालिका भवन परिसरात 2 जणांनी दारू पिऊन घातला होता धिंगाणा। पुणे विमानतळावरील स्थिती आता पूर्वपदावर। पुण्यामध्ये बुधवारी एकूण 142 विमानांच्या फेऱ्या। प्रवाशांना मोठा दिलासा। पुण्यातील नवले पूल अपघात प्रकरणानंतर आरटीओची मोठी कारवाई। गेल्या 15 दिवसांमध्ये वाहन चालकाकडून केला 24 लाखांचा दंड वसूल। खेड शिवापूर टोलनाका ते नवले पूल अशी पोलिसांची मोहीम। कडाक्याच्या थंडीतही पुण्याच्या भोरमधील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा 24 तास पहारा। रात्रीच्या वेळेला थंडीपासून बचाव करण्यासाठी पोलिसांकडून शेकोट्यांचा आधार। पुणे विमानतळावर 2.25 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त। बँकॉकवरून आलेल्या विमान प्रवाशाला अटक। कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई।